हिवाळ्यात मटार खूप स्वस्त भेटतो, पण एरवी तोच मटार इतका महाग असतो की घ्यायचं म्हटलं तरी विचार करावा लागतो. मग प्रश्न असा पडतो, हिवाळ्यातच भरपूर मटार घेऊन तो वर्षभर वापरता येईल का? तर उत्तर आहे हो, नक्कीच. पण फक्त फ्रीजरमध्ये टाकून चालत नाही. तर एक छोटीशी पण खूप महत्त्वाची ट्रिक जर आपण वापरली नाही, तर मटारचा रंग, चव आणि पोषण सगळंच खराब होतं. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे हिवाळ्यातील स्वस्त मटार वर्षभर फ्रोझन करून ठेवण्याचा अतिशय महत्त्वाच्या अशा खास टिप्स. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटची टिप 99% लोक वापरतच नाहीत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर यासाठी मी या ठिकाणी 1 किलो वाटाणा घेतलेला आहे. तुम्ही आता स्वस्त असतो, अगदी 20 ते 30 रुपयाला किलोला हा वाटाणा भेटतो. अगदी 4 ते 5 किलो आपल्याला हवा तेवढा आपण मटार आणून हिवाळ्यामध्येच फक्त हा भेटतो स्वस्तमध्ये. तर अशा प्रकारे हा स्वच्छ निवडून पण घ्यायचा आहे सोलून घेतल्यानंतर. आता अगदी योग्य प्रमाण तुम्हाला सांगते. 1 किलो मटारसाठी या ठिकाणी आपण पाणी उकळायला ठेवत असताना बरोबर 2 लिटर पाणी घ्यायचं आहे. अगदी सगळं प्रमाण व्यवस्थित मोजून घेतलं ना, म्हणजे अजिबात आपले मटार खराब होत नाहीत. तर हा 1 लिटरचे तांबे आहे. या ठिकाणी 2 लिटर पाणी घेतलेलं आहे. आता हे पाणी आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे पाण्याला. बरेच जण काय करतात, अगदी कोमट पाणी झालं किंवा गरम झालं, की त्यामध्येच वाटाणा टाकतात. परंतु नाही, या पाण्यामध्ये वाटाणा टाकण्यापूर्वी सुद्धा 1-2 पदार्थ यामध्ये ॲड करायचे आहेत. एक म्हणजे 1 टेबलस्पून मीठ टाकायचं आहे आणि 1 टेबलस्पून गोड साखर टाकायची आहे. प्रमाण लक्षात घ्या. जर 1 लिटर तुम्ही पाणी ठेवलं, तर अर्धा टेबलस्पून साखर टाकायची आणि अर्धा टेबलस्पून मीठ टाकायचं. या ठिकाणी 2 लिटर पाण्यासाठी 1-1 टेबलस्पून आपण साखर आणि मीठ टाकलेलं आहे. यामुळं काय होतं, आपल्या वाटाण्याचा जो रंग आहे, चव आहे आणि पोषण आहे, हे टिकून राहतं. त्या ठिकाणी पूर्ण पाण्याला उकळी आलेली आहे. आता आपण या ठिकाणी हा मटार यामध्ये टाकायचा आहे. तर या ठिकाणी सुद्धा अतिशय महत्त्वाची टिप आहे. बरेच जण हा मटार यामध्ये टाकून अगदी निवांत थोडा वेळ थांबतात. तर असं न करता अगदी फक्त 1.5 ते 2 मिनिटं फक्त आपण हे व्यवस्थित हलवायचं आहे. आता 1.5 ते 2 मिनिटं कसं प्रमाण वाटाणा तुमचा कोवळा आहे, जून आहे याच्यावर राहतं. तर आणखी यासाठी सोपी ट्रिक सांगते. ज्यावेळेस हा सर्व वाटाणा अगदी पाण्यावरती तरंगला जातो, त्यावेळेस समजायचं की आपला हा वाटाणा तयार झालेला आहे. 1.5 ते 2 मिनिटापेक्षा जास्त वेळ ठेवायचा नाही. एकीकडे पाहू शकता असं बर्फाचं, पूर्ण बर्फाचं पाणी घ्यायचं आहे. अगदी मोठ्या पसरट भांड्यामध्ये. साधं पाणी घ्यायचं नाही. ही सुद्धा एक ट्रिक छान अशी वापरायची आहे. त्यामुळे अगदी कलर आपला व्यवस्थित नैसर्गिक कलर राहतो. तर या ठिकाणी आपला सर्व वाटाणा आता पाण्याच्या वरती असा आलेला आहे. फक्त 1.5 मिनिटं झालेला आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि आपण हा वाटाणा काढून एका जाळीमध्ये ठेवायचा आहे. कोणत्याही क्षणी व्हिडिओ थोडा जरी आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर अजूनही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनची घंटा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील. या ठिकाणी आपण हा सर्व वाटाणा पटपट प्रक्रिया करायची आहे आणि अशा जाळीमध्ये ठेवायचा आहे, जेणेकरून पाणी नितळून येईल. आणि पूर्ण पाणी यातील नितळलं गेलं की लगेच या बर्फाच्या पाण्यामध्ये आपण हा वाटाणा टाकायचा आहे. त्यामुळे जादाचा जो शिजला जातो वाटाणा, तो प्रक्रिया तिथल्या तिथे थांबली जाते. पाहू शकता, कलर अजिबात चेंज झालेला नाही. तर या पाण्यामध्ये आपला वाटाणा पूर्णपणे थंड होईपर्यंत फक्त ठेवायचा आहे. एक 10 ते 15 मिनिटं ठेवला की आपण या पाण्यातून सुद्धा हा मटार पुन्हा एका जाळीमध्ये नितळून काढायचा आहे. या ठिकाणी पाहू शकता अशा पद्धतीनं पुन्हा या जाळीमध्ये काढायचा की जेणेकरून पूर्ण पाणी निथळलं जाईल. अतिशय साधी आणि सोपी अशी ही कृती आहे. परंतु तुम्ही अगदी वर्षभर महाग वाटाणा वापरण्यापेक्षा अगदी हवा तेव्हा तुम्ही हा वाटाणा वापरू शकाल. फक्त साध्या सोप्या टिप्स या लक्षात घ्यायच्या आहेत. आता यानंतर पूर्ण पाणी निथळल्यावर पूर्णपणे कॉटनचं कापड घ्यायचं आहे, जेणेकरून हे पाणी शोषलं जाईल. अशा कॉटनच्या कापडावर हा वाटाणा पसरायचा आहे. एक 2 2.5-3 तास जरी तुम्ही पसरून ठेवलात तरी चालू शकतो. फक्त या पाण्याचा अंश पूर्ण निघून गेला पाहिजे. या ठिकाणी 2 तास मी हा वाटाणा पसरला होता कॉटनच्या कापडावर. पूर्ण पाणीचा अंश अजिबात राहिलेला नाही. तर या ठिकाणी अतिशय महत्त्वाची एक ट्रिक घ्यायची आहे. अगदी अर्धा टेबलस्पून तुम्ही कोणत्याही प्रकारचं खायचं तेल याला लावायचं आहे. तर यामुळं काय होतं,
वाटाणा बघा फ्रीजमधून काढला आपण फ्रीजरमधून जेव्हा काढतो, तेव्हा तो एकमेकाला चिकटलेला असतो. तर तो चिकटत नाही. अगदी सुट्टा-सुट्टा राहतो. यानंतरची दुसरी आणि महत्त्वाची ट्रिक म्हणजे ज्यावेळेस आपण हा बॅगमध्ये वाटाणा भरत असतो, यावेळेस फुल बॅग भरायची नाही. म्हणजे अगदी अर्धीच बॅग भरायची आहे आणि जी बॅगमध्ये हवा असते ती हवा पूर्णपणे काढायची आहे. तर या ठिकाणी पाहू शकता एवढंच अर्धं भरलेलं आहे. पूर्ण हवा काढून नंतरच आपण ही लॉक करायची आहे पिशवी. तर अशा पद्धतीने तुम्ही हाताने सुद्धा अशी हवा काढून शकता किंवा स्ट्रोक घ्यायचा आहे. स्ट्रोकच्या साहाय्याने सुद्धा तुम्ही आतील सर्व हवा काढून घेऊ शकता आणि नंतर आपण हे पिशवी व्यवस्थित लॉक करून घ्यायची आहे आणि ठेवताना आपण अशा प्रकारे हे फोल्ड करायची आहे अशी पिशवी आणि फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं आहे. अगदी वर्षभर हवा तेव्हा तुम्ही हा वाटाणा वापरू शकता. कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला.